नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल अशी रबडी कुल्फी। बनवायला खूप सोपी आहे, घरच्या घरी कमी साहित्यापासून तयार होते, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। रबडी कुल्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 1.5 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे गाईचं दूध घेतलं तरीही चालेल, किंवा दुकानामध्ये जे पॅकिंग मध्ये दूध अवेलेबल असतं ते घेतलं तरी चालेल। इथे तुम्ही दुधाची क्वांटिटी जास्तही करू शकतात किंवा कमीही करू शकतात। तुम्हाला कुल्फी किती बनवायची त्यानुसार तुम्ही दूध घेऊ शकतात। त्यानंतर 50 ग्रॅम काजू, अर्धी वाटी मिल्क पावडर, 1/4 कप पिस्ता, 1/4 कप बदाम, 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर, 1 चम्मच इलायची पावडर, 3/4 कप साखर। रबडी कुल्फी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण दूध बॉईल करायला ठेवणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। आता यामध्ये आपण दूध ऍड करून घेऊया। आता इथे कढईमध्ये मी पूर्ण दूध काढून घेतलं। आपण इथे दूध चांगलं उकळून घेणार आहोत। त्यासाठी दुधाला सतत हलवायचं, म्हणजे दूध तळाला चिकटणार नाही। तिकडे दुधाला उकळी येईपर्यंत इकडे आपण ड्राय फ्रुट्सचं पावडर तयार करून घेणार आहोत। इथे आपल्याला खूप जास्त बारीक पावडर करून घ्यायचं नाही, त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं। आता यामध्ये काजू ऍड करून घेऊया। त्यानंतर बदाम ऍड करून घ्यायचे। आता आपण पिस्ता ऍड करून घेऊया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ड्राय फ्रुट्स ऍड करून घेतले। आता आपण याला जाडसर मिक्सर मध्ये फिरून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मी जाडसर मिक्सर मध्ये फिरून घेतलेले आहे ड्राय फ्रुट्स। तुम्हाला हवं असेल तुम्ही ते बारीक पावडर केलं तरीही चालेल। आता इथे दुधाला चांगली उकळी आली। आता यामधून आपण अर्धी वाटी दूध काढून घेऊया। इथे आपण अर्धी वाटी दूध साईडला का काढलं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता आपण जे दूध साईडला काढलं होतं यामध्ये आपण 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर ऍड करून घेऊया। हे बघा, इथे टोटल 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर ऍड करून घेतलं। आता आपण हे कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये मिक्स करून घेऊया। कॉर्नफ्लॉवरच्या गाठी दुधामध्ये पडणार नाही याची काळजी घ्यायची। इथे कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये मिक्स झालं, तुम्ही बघू शकता। आता आपण हे जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवरच्या दुधामध्ये ऍड करून, ते आपण इथे उकळत्या दुधामध्ये ऍड करून घेऊया। कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण ऍड करायचं हेच कारण आहे की दुधाला छान घट्टपणा येतो। आता आपण दूध छान आटून घेणार आहोत। त्यासाठी सतत हलवायचं आणि साईडला जी मलाई तयार होते ती दुधामध्ये स्क्रॅच करून टाकायची। इथे आपण रबडी कुल्फी बनवण्यासाठी साखर कॅरमल करून घेणार आहोत। त्यासाठी स्टीलचं पातेलं घेतलं। आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया। इथे पाणी वगैरे टाकायची गरज नाही। इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। इथे 1 थेंबही पाणी आपल्याला टाकायची गरज नाही। आता तुम्ही बघू शकता तिथे साखर कॅरमल व्हायला सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही बघू शकता तिथे आपली साखर कॅरमलाइज झालेली आहे। आता आपण हे मिश्रण दुधामध्ये ऍड करून घेऊया। आता इथे गॅसची फ्लेम मी लो ठेवली। आता यामध्ये कॅरमल केलेलं साखरेचं मिश्रण ऍड करून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं एका हाताने। आपण जर उकळत्या दुधामध्ये हे कॅरमल केलेलं मिश्रण ऍड केलं तर दुधाला खूप जास्त उकळी येते आणि दूध बाहेर जाण्याची शक्यता असते कढाईमधून। हे बघा, साखरेचं कॅरमल ऍड केल्याच्या नंतर दुधाला किती छान कलर आलेला आहे। आता तुम्ही बघू शकता साखरेचं कॅरमल ऍड केल्यामुळे किती छान दुधाला कलर आला। आता यामध्ये आपण ड्राय फ्रुट्सचं पावडर ऍड करून घेऊया। त्यासोबतच मिल्क पावडर ऍड करून घेऊया। त्यानंतर इलायची पावडर ऍड करून घ्यायची। आता हे सर्व साहित्य आपण एकदम मिक्स करून घेऊया दुधामध्ये। आता तुम्ही बघू शकता दुधामध्ये मिल्क पावडर, ड्राय फ्रुट्सचं पावडर आणि इलायची पावडर चांगली मिक्स करून घेतली। इथे मिल्क पावडर ऍड केल्याच्या नंतर दुधामध्ये अजिबात गाठी पडलेल्या नाही। इन केस तुमच्याकडून जर मिल्क पावडरच्या गाठी तयार झाल्या तर त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे।
आता तुम्ही बघू शकता तर रबडी कुल्फी बनवण्यासाठी लागणारी रबडी आपली तयार झालेली आहे. रबडीचं टेक्स्चर बघू शकता किती छान दाणेदार आहे. आता आपण हे मिश्रण थंड करून घेणार आहोत. थंड करताना ते सतत हलवायचं, त्यावर साय जमा होऊ द्यायची नाही. इथे आपलं रबडी कुल्फीचं मिश्रण थंड झालं. आता आपण हे मिश्रण कुल्फीच्या मोल्ड मध्ये भरून घेऊया. मी अशा प्रकारे मोल्ड घेतलेले आहे कुल्फीचे. तुमच्याकडे जर हे मोल्ड नसेल तर तुम्ही घरातील ग्लासमध्ये किंवा पेपर ग्लासमध्ये पण हे मिश्रण सेट करू शकतात. हे बघा अशा प्रकारे मिश्रण भरून घ्यायचं आहे कुल्फीच्या मोल्ड मध्ये. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी रबडी कुल्फीचं मिश्रण सर्व कुल्फीच्या मोल्ड मध्ये भरून घेतलेलं आहे. इथं मिश्रण एक्स्ट्रा असल्यामुळे मी ग्लासामध्ये पण सेट करायला ठेवलेलं आहे. आता आपण हे कसे कव्हर करायचे ते तुम्हाला दाखवते. आता इथे कुल्फीचं एक मोल्ड घेतलं. आता याला सिल्वर फॉइलनं कव्हर करून घ्यायचं. त्यानंतर त्यावर झाकण लावून घ्यायचं अशा पद्धतीने. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने थोडंसं छिद्र पाडून घ्यायचं आपल्याला. आता आईस्क्रीमची स्टिक इन्सर्ट करून घेऊया. हे बघा राहिलेले सर्व कुल्फीचे मोल्ड याच पद्धतीने कव्हर करून घ्यायचे आहे. सिल्वर फॉइल मुळे काय होतं यामध्ये आईस क्रिस्टल जमा होत नाही. आता तुम्ही बघू शकता सर्व कुल्फीचे मोल्ड कव्हर करून घेतले आणि स्टिक इन्सर्ट करून घेतलेली आहे. आता आपण हे कुल्फीचे मोल्ड फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत सेट करण्यासाठी 9 ते 10 तासासाठी. जर जास्त वेळ असेल तर रात्रभर ठेवलं तरीही चालेल. जिथं बर्फ तयार होतो फ्रीज मध्ये तिथंच ठेवायचं आहे. आता इथे मी सर्व कुल्फीचे मोल्ड फ्रीजर मध्ये सेट करून घेतलेले आहे. आता आपण फ्रीजरचं झाकण बंद करूया. इथे आपल्याला 9 ते 10 तासासाठी फ्रीजर मध्ये हे मोल्ड सेट करण्यासाठी ठेवायचे आहे. आता इथे आपले कुल्फीचे मोल्ड छान सेट झालेले आहे. हे बघा. आता आपण सर्व मोल्ड मधून कुल्फी डिमोल्ड करून घेणार आहोत. आता इथे एका बाउल मध्ये पाणी घेतलं. इथे आपल्याला कुल्फीचे मोल्ड डिमोल्ड करून घ्यायचे आहे. त्यासाठी एका बाउल मध्ये पाणी पाहिजे आपल्याला. इथे गरम किंवा थंड पाणी घ्यायचं नाही, नॉर्मल पाणी घ्यायचं आहे. आता इथे डिमोल्ड करण्यासाठी मी मोल्ड घेतलेला आहे कुल्फीचा. त्यानंतर यावर असलेलं झाकण काढून टाकायचं. आता यावर असलेली सिल्वर फॉइल काढून टाकायची. हे बघा आपली कुल्फी किती छान सेट झालेली आहे. हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे त्याला एकदा गोल गोल फिरून घ्यायचा आहे. त्यानंतर हा साचा पाण्यामध्ये फिरवायचा. म्हणजे आपली कुल्फी लवकर डिमोल्ड होती. हे बघा अशा प्रकारे आपली रबडी कुल्फी तयार झालेली आहे. राहिलेल्या सर्व कुल्फी याच पद्धतीने डिमोल्ड करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली रबडी कुल्फी तयार झालेली आहे. मी सर्व मोल्ड मधून कुल्फी डिमोल्ड करून घेतलेली आहे. आता आपण दुसऱ्या साच्यामधून पण कुल्फी डिमोल्ड करून घेऊया. इथे मी ग्लास मध्ये पण सेट करण्यासाठी ठेवली होती कुल्फी आणि त्यासोबतच अशा प्रकारे एक मोल्ड घेतलं होतं. हे बघा कुल्फी किती छान सेट झालेली आहे. त्यासोबतच ग्लास मधली पण बघू शकतात. आता हाताच्या साहाय्याने याला फक्त असं गोल गोल करणार आहोत आपण, पाण्यात बुडणार नाही. आता हाताच्या साहाय्याने मी रफ करून घेतलेला आहे गोल गोल करून. हे बघा त्यानंतर अशा प्रकारे गोल करायचं.
हे बघा किती छान कुल्फी डिमोल्ड झालेली आहे, ग्लास मध्ये सेट केलेली. आता आपण याची पीस कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रोल कट कुल्फी तयार झालेली आहे. आता या दुसऱ्या मोल्ड मधून पण कुल्फी डिमोल्ड करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे रबडी कुल्फी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी रबडी कुल्फी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील.